गर्दीने भरलेलं थिएटर, पडद्यावर नाजूक प्रेमाची गोड कहाणी सुरू असते आणि त्या क्षणी एका तरुणाचा हंबरडा फुटतो. दुसरा तरुण जागेवर कोसळतो. काही तर मिठी मारून रडू लागतात, तर काही श्वास रोखल्यासारखे कंपकंपत बेशुद्ध होतात. हे दृश्य सिनेमातील नाही, हे सयाराम पाहणाऱ्या प्रेक्षकांचं वास्तव्य आहे. सध्या सोशल मीडियावर एकच गोंधळ माजलाय. सय्यारा पाहून तरुण रडतायत का? का भान हरपतंय? इतकी तीव्र भावना कुठून उगम पावते? हसणारेही आहेत. जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत. सय्यारा पाहून का रडत आहेत तरुण? काय आहे ही नेमकी कथा? जाणून घ्या. अलीकडेच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला सय्यारा चित्रपटला पाहून तरुण ढसाढसा रडतायत. मिठी मारताना आणि बेशुद्ध झालेल्या डझनभर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत काही लोक तरुणांची टिंगल करताना दिसत आहेत, तर बरेच जण त्यांच्या भावनांच्या बाजूने उभे राहून वादविवाद करताना दिसत आहेत. पण या चित्रपटात असं काय आहे की तरुणांची अशी अवस्था होतीये? याचं उत्तर प्रख्यात मानसशास्त्रांनी दिलं आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट सय्यारा पाहून ढसाढसा रडताना, मिठी मारताना आणि बेशुद्ध झालेल्या तरुणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा देखील सुरू आहे. काही लोक तरुणांच्या या प्रतिक्रियेला चित्रपटाच्या कथानकाशी भावनिक जोड मानत आहेत, तर काही जण याला तरुणांचा पूर्णपणे नाटकीपणा मानत आहेत. तरीही प्रश्न उभा राहतो की या रोमॅन्टिक प्रेमकथेचा शेवट देखील खूप सुखद आहे. तरीही अशी कोणती कारणे आहेत की तरुणांच्या अशा प्रतिक्रियेला समोर येत आहेत? चित्रपट पाहून का रडत आहेत तरुण? या संपूर्ण घटनाक्रमावर आता सर्वात अचूक उत्तर मानसशास्त्रांनी दिलं आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात क्लिनिकल सायकोलॉजीच्या डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की तरुण का रडत आहेत. याचं उत्तर कदाचित चित्रपट अजिबात नाही. हा चित्रपट नाही तर भूतकाळ आहे. हे अश्रू पडद्यावर घडणाऱ्या गोष्टींमुळे कमी आणि प्रेक्षकांच्या स्वतःच्या भूतकाळात लपलेल्या गोष्टींमुळे जास्त येत आहे. पुढे त्या सांगतात, या भावना अवचेतनात आधीपासून असलेल्या न सुटलेल्या अनुभवांमधून येतात. जेव्हा लोक असा चित्रपट पाहतात जो स्वतःच्या आयुष्यातील काही भाग दर्शवतो, तेव्हा त्या आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात आणि एक खोलवरची प्रतिक्रिया जन्माला घालू शकतात. आपल्यापैकी अनेक जण चित्रपटातील पात्रांशी जोडले गेलेले वाटतात. आपण त्यांच्या कथांमध्ये आपल्या कथांचे काही तुकडे पाहतो, पण जेव्हा चित्रपटाचा अंत सकारात्मक असतो आणि आपल्या खऱ्या आयुष्यातील कथा तशी नसते, तेव्हा त्यामुळे आपल्याला दुखापत, चिंता किंवा अगदी फसवणूक झाल्यासारखं वाटू शकतं. लोक विचार करू शकतात, मला असा अंत का मिळाला नाही? माझ्यासाठी असं कोणी का नव्हतं? हा विरोधाभास त्यांना त्यांच्या भूतकाळाचा बळी वाटायला लागू शकतो, असं त्यांचं मत आहे. असं झाल्यास काय करावं? अशा गंभीर ट्रिगर्सचा अनुभव हा खोलवरच्या न सुटलेल्या भावनिक वेदनांचा संकेत असू शकतो. जर कोणाला चित्रपट पाहताना पॅनिक अटॅक येत असतील किंवा खूप जास्त उदास वाटत असेल, तर त्यांनी समुपदेशनाचा विचार करावा. तुम्हाला सय्यारा चित्रपट बद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.